आज 14 मे मंगळवार. सर्वांना शुभेच्छा. प्रत्येक दिवशी काहीतरी नाविन्य आपल्याकडे असतंच. सगळ्यांना आता आपण ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील 18वा श्लोक घेणार आहोत आणि त्याच्या खालच्या ओव्या. एक चांगला योग आहे काहीतरी, आज आपण ते पाहूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित. भ्रातारो गुरुणा निवृत्ति सहिता, निर्वृत्तिका संस्थिता. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो, ज्ञानामृतेनामृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. संत ज्ञानेश्वर काय, समर्थ रामदास स्वामी काय, या सगळ्यांची चरित्र आणि त्यांचं सगळं हे वाङ्मय पाहिल्यानंतर केवढ्या थोर विभूती होऊन गेलेल्या आहेत. आणि त्यांचं आपण आता या वयात का होईना सगळा ज्ञानाचा भांडार, त्या ज्ञानाचं ग्रंथ भांडार हे उघडून तरी पाहतोय. प्रत्यक्षात आणण्यात, आचरणात आणणं हे कितपत आपल्याला शक्य आहे तेवढा आपण प्रयत्न करतो. तर पुन्हा एकदा त्या सर्वांना वंदन. सर्व ज्ञानेश्वरी श्रोते आणि भक्त या सर्वांना वंदन. आपण 18वा श्लोक आधी पाहूयात. ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता, त्रिविधा कर्मचोदना. करणं कर्म कर्तेति, त्रिविध कर्मसंग्रहः. आता ज्ञान आणि कर्म यांचा कसा त्यांनी समुच्चय साधलेला आहे. ज्ञानम म्हणजे ज्ञान, ज्ञेयम म्हणजे जी गोष्ट जाणून घ्यायची आहे ती, ज्याच्याद्वारा जे जाणलं जातं ते ज्ञान. आणि ज्ञाता, ज्ञाता म्हणजे जो जाणणारा आहे तो, म्हणजे आपण सगळे ज्ञाते आहोत. ज्ञाता जाणायचं आहे काय आपल्याला, तर ज्ञानेश्वरी. आणि जिच्याद्वारे जाणून घेतलं जातं ती ज्ञेय वस्तू, म्हणजेच अर्थात यातला हा मूळ जो सगळा गाभा आहे तो. तर ह्या तीन गोष्टी म्हणजे ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिविधा कर्मचोदना, ही तीन प्रकारची जी आहे ही कर्माला चोदना म्हणजे प्रेरणा देणारी आहे. एखादी गोष्ट आपल्याला समजून घ्यायची इच्छा झाली तर आपण कर्म करतो, नाही तर लोक निवांत राहतात. आणि पुढं म्हटलंय करणम कर्म करता इति, करते ती म्हणजे तिथे छोटासा संधी आहे. करता इति त्रिविध हा कर्मसंग्रह, हा म्हणजे करता, करण आणि कर्म. आता करता म्हणजे पुन्हा मगाशी जसं ज्ञाता तसं कर्म करणारा तो करता. करण म्हणजे ज्या साधनांनी कर्म केलं जातं ते करण. आणि प्रत्यक्ष करणे ही क्रिया. या तीन गोष्टी त्रिविध हा म्हणजे तीन प्रकारचा काय आहे, कर्मसंग्रह आहे, म्हणजे कर्माचा संग्रह आहे. कर्म करायचं म्हटलं तर या तीन गोष्टी हव्यात. पुष्कळ तिथं अगदी ढीगभर पुस्तकं आहेत, वह्या आहेत, पेन आहेत, सगळं आणून ठेवलेलं साधन भरपूर आहे. पण ते जर पाहायला, वाचायला किंवा काहीतरी करायला करताच नसेल तर काय उपयोग आहे हो. म्हणून करता पण पाहिजे आणि करण पण पाहिजे. आणि मग दोन्ही गोष्टी आल्या. आता समजा माझ्यासारखीला वाटते की चला आज आता ही नवीन ग्रंथसंपदा आपल्याकडे आलेली आहे, आपण उघडून बघूया. मग ते उघडून बघणार, त्यातलं ज्ञान काय काय आहे ते आपण पाहणार. कुठली गोष्ट नवीन आहे आजपर्यंत न पाहिलेली ती एक आपण आपल्या डोक्यामध्ये साठवतो किंवा त्याच्या काही नोंदी करतो. तर हे सगळं जे करतो त्याला क्रिया म्हणायचं. नाही तर नुसताच ढीग पडला आहे, मीही येऊन बसलेली आहे आणि आपण त्याच्याकडे पाहिलंही नाही, काहीच कृती केली नाही, क्रिया केली नाही, तर त्याला अर्थ नाही. म्हणून तीन गोष्टी, कर्ता, कर्म आणि क्रिया,
या तिन्ही गोष्टी लागतात, करता करण आणि मग ते कर्म आपलं होत असतं, कुठलंही कर्म. आता घरामध्ये महिलांना तर माहिती आहे की काहीही पदार्थ बनवायचा झाला तर आधी आपलं आणाचं गाणं असतं की चला आम्हाला बटाटे वडे बनवायचे, बटाटे आणा, डाळीचं पीठ दळून आणा, मिरच्या आणा, कोथिंबीर आणा, कांदा आणा, सगळं आणलं. आणून देणाऱ्यांनी, मुलांनी किंवा मिस्टरांनी आणून दिलं. पण त्याच्या पुढे ते बनवणार कोण? सुनबाई बनवणार, सासूबाई बनवणार, मुलगी बनवणार. मुलगी म्हणेल मी आली माहेरी, माझ्या हातचं खाऊन बघा, ती लगेच ती करायला घेते, म्हणजे ती करता. पण बाकी सगळे आपण ह्या सगळ्या वस्तू आणून दिलेल्या आहेत, ही सगळी करण झाली, साधनं. मग ते त्यासाठी कढई पाहिजे, कुकर पाहिजे, सगळं जे आहे ती सगळी करण झाली. आणि मग प्रत्यक्ष कर्म केलं जाते. प्रत्यक्ष ते सगळी पूर्वतयारी करू लागतात. मग सुनबाई पण करू लागतात, सासूबाई करू लागतात, म्हणजे आई करू लागते. काही काही छोट्या मुली असतात, मुलं असतात, ते म्हणतात आम्हालाही बटाटे सोलायचे, मग ते सगळं करू लागतात. ही सगळी झाली तयारी. आणि मग प्रत्यक्ष वडे बनवण्याचं काम कोणतरी करतं, तर तो करता आहे. ही सगळी साधनं आहेत. आणि मग जे बनलं गेलं, ती जी क्रिया झाली, ती क्रिया, या तीन गोष्टी कर्मसंग्रह आहेत. यातलं काहीही नसलं तर चालेल का हो? सगळं तयार करून ठेवलं, नुसतं पीठ भिजवून ठेवलं, बटाट्याचे गोळे बिळे सगळं छान करून ठेवलेलं आहे. पण ते जर तळण्याचीच क्रिया केली नाही तर काय उपयोग आहे? सगळ्यांना म्हणाल तुम्ही झालेत आता बटाटे वडे तयार, ते म्हणतील द्या ना आम्हाला. कुठं आहे त्याची तयारी? फक्त तयारी झाली, तसं चालत नाही. तीनही गोष्टी लागतात. तसं ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान, या तीन गोष्टी ह्या सुद्धा कर्माला प्रेरक आहेत. आता हल्ली यूट्यूब निघाले चॅनल, कुठला पदार्थ बनवायचा, नवनवीन रेसिपीज मिळतात. पूर्वीच्या काळी पुस्तकं होती, रुचिरा, अगदी सगळे भेट द्यायचे मुलींना लग्न होऊन जाताना, की ते पुस्तक घेतलं की त्याच्यातनं ते सगळं ज्ञान मिळणार. आणि मग जो पदार्थ बनवायचा आहे त्याची पद्धत, त्याला लागणारं साहित्य, त्याचं प्रमाण सगळं त्यात लिहिलेलं असतं. तर ह्या ज्ञानही आवश्यक आहे. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान आणि करता, करण, कर्म, ह्या तीनही गोष्टी, तीन प्रकारचा हा कर्मसंग्रह आहे. म्हणजे कर्माची ही साधनं आहेत. जरा जास्तच सांगितलं असेल, पण आपल्याला या त्रिपुटी खूप लोकांना कळत नाही, म्हणून ते यावेळेला जरा मुद्दाम जास्त समजावून देण्याचा प्रयत्न केला. तर काल आपण 460 पर्यंत उभ्या पाहिल्या होत्या, त्यातली एकदा 60वी उभी परत पाहूया. कारण ह्या त्रिपुटीचाच त्याच्याशी नातं जोडलेलं आहे, संबंध आहे. पर्याज्ञानाच्या पटी अन्यथा ज्ञानचित्र उठी, तेतचितारणी हे त्रिपुटी प्रसिद्ध जे का. छान त्यांनी आपल्या मनामध्ये जे अज्ञान असतं आणि ते अज्ञानाचं चित्र आपल्या मनामध्ये उठतं, तर ती जी चितारणी केली जाते, ते जे चित्र होतं त्याला रंग भरले जातात. ही सगळी जी त्रिपुटी आहे ती आपल्याला इथं समजावून दिलेली आहे. कशी दिली? की अज्ञानरूपी वस्त्रावर विपरीत म्हणजे चुकीच्या ज्ञानाचं चित्र काढलं जातं आणि तिथे चित्रकार म्हणून ही त्रिपुटी प्रसिद्ध आहे. म्हणजे त्या वस्त्रावर ज्ञानाचे चित्र काढणारी कोण जी गो आहे ती चित्रकार आहे. या तीन गोष्टी तिथं सांगितल्या होत्या. म्हणजे चित्र वेगळं, चित्र काढण्याची साधनं वेगळी आणि प्रत्यक्ष चित्र काढणारा वेगळा, असं असतं ना. तर हे अज्ञान हे आपलं अज्ञानाच्या पटावर किंवा पूर्वी अशी कपड्यावर वस्त्र चितारली जायची. हल्ली कागदांचे भरपूर प्रकार निघाले. तर त्या अज्ञानरूपी वस्त्रावर हे विपरीत ज्ञानाचं चित्र, मी काल म्हटलं होतं की विपरीत ज्ञान म्हणजे काय, की एक व्यक्ती उभी आहे, समोर दोरी अशी अंधार दाखवलेला आहे, तिथं ते पडलेली आहे दोरी जी सापासारखी भासते, आणि मग ते जे चित्र काढलेलं आहे आणि मग ती व्यक्ती अशी डोळे जेव्हा विस्फारून बघते की अरे छा मी काय घाबरलो होतो, हे तर इथं तर दोरी आहे, हा तर सर्प नाही आहे. हे सगळं दाखवणारं हे विपरीत ज्ञानाचे चित्र जो चित्रकार आहे तो आपणच आहोत ना.
आणि जेव्हा आपल्याला ज्ञान होतं तेव्हा हे ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी होते आणि त्याच्यातून आपण चांगल्या कर्माला प्रवृत्त होतो. म्हणून कर्ता कर्म करण ह्या 3 गोष्टी आपल्याला कर्मसंग्रह म्हणून भगवंतांनी सांगितलं. आता तेच त्याच्यावर आधारितच सगळ्या ओव्या आहेत बघा. जे ज्ञाता ज्ञेय ज्ञान किंवा जे ज्ञान ज्ञाता ज्ञेय हे जगाचे बीजत्रय, ते कर्माची निस्संदेह प्रवृत्ती जाण. आत्ता सांगितलं तसं आता ज्ञाता म्हणजे काय, ज्ञेय म्हणजे काय आणि ज्ञान म्हणजे काय हे सांगायची आता गरज नाही. तर ह्या 3 गोष्टी म्हणजे त्रिपुटी याला म्हणले. 3 गोष्टी म्हणजे त्रिपुटी, 3 गोष्टींचा समुदाय. ह्या काय आहेत तर जगाला कारणीभूत आहेत. जग हे निर्माण झालं कशामुळं तर ह्या 3 गोष्टीमुळे निर्माण झालं. आणि त्याच गोष्टी कर्माची प्रवृत्ती पण आहे. कर्मसंग्रह म्हटले ना, ते कर्माची निस्संदेह प्रवृत्ती जाण. त्याच 3ही गोष्टी कर्माची देखील प्रवृत्ती आहे. या 3 गोष्टी असल्याशिवाय कर्म होणार नाही. आणि कर्म झालं, कर्म करायचं असेल तर या 3 गोष्टी हव्याच आहेत. आता ययाची गात्रया व्यक्ती वेगळा लिया, ऐके धनंजया करू रूप. आता या 3हांचं पुन्हा वेगवेगळं रूप तुला सांगतो. त्रया म्हणजे 3हांचं, व्यक्ती वेगळा लिया. 3ही गोष्टी वेगळ्या आहेत की नाही. आत्ता समोर अभ्यास करताना समजून घेताना 3 गोष्टी वेगळ्या आहेत. नंतर त्या सगळ्या एकरूप होऊन जातात ज्ञान झाल्यावर. ते पुढं वेगळं, पुढं नंतर बघूया. पण ह्या 3घांचं वेगवेगळं स्वरूप तुला आता मी समजावून सांगतो. ऐके धनंजया करू रूप. समजा आपल्याला आता ज्ञाता म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं त्या अज्ञानाच्या पटलावर एक ज्ञाता म्हणजे जाणून घेणारा हा उभा आहे, त्यात तो वेगळा आहे. ज्ञेय म्हणजे ती दोरी, ती वेगळी खाली पडलेली आहे. आणि मग त्यातून जे ज्ञान होतं, दोरी म्हणजे आधी आपण सर्प म्हणून ज्ञान होतो आणि मग त्याचं दोरी म्हणून ज्ञान होतं. त्या 3ही गोष्टी वेगळ्या आहेत की नाही. त्या 3ही एक आहेत नाही. म्हणून त्या 3घांचं तुला वेगवेगळं रूप आता सांगतो असं ज्ञानदेव आपल्याला म्हणतात, भगवंत सांगतात. तरी जीव सूर्यबिंबाचे रश्मी श्रोत्रादिके पाचे, धावोनी विषय पद्माचे फोडिती मढ. आता इथे काय हे करतायत, रूपक कसं करतायत की श्रोत्रादी जी 5 इंद्रिय आहेत ती काय आहेत. जीव सूर्यबिंबाचे रश्मी, सूर्याचे किरण भरपूर असतात. पण इथं कोणता सूर्य म्हणलाय, जीवरूपी सूर्य. आपल्या अंतःकरणात जो जीव आहे त्या जीवरूपी सूर्यबिंबाची ती किरणं आहेत. 5 किरणं आहेत. कुठली, श्रोत्र, चक्षु, घ्राण, रसना आणि त्वक. ही 5 ही काय आहेत, किरणं आहेत जीवरूपी सूर्याची. आणि ही किरणं काय करतात, श्रोत्रादिके पाचे, धावोनी विषय पद्माचे फोडिती मढ. विषयरूपी कमळांच्या काय म्हणू, कमळाच्या कळ्यांना ते मढ हा शब्द का वापरला त्यांनी. तशी ती सुप्त असते ना, कळी कशी असते, अगदी निर्जीव असल्यासारखी असते. पण तिला चेतवण्याचं काम कोण करतात तर ह्या विषय वासना करतात. आणि त्या विषय वासनारूपी कमळांच्या कळ्यांना त्या उमलवतात. ही किरणं जी आहेत की त्या विषय वासनांना उमलवण्याचं काम करतात. लहान मुलं बघा, त्याच्याकडे डोळे आहेत, त्याच्याकडे कान आहेत, हो की नाही, नाक आहे म्हणजे घ्राणेंद्रिय आहे, रसना आहे आणि पुन्हा स्पर्शाला त्वगेंद्रिय आहे. पण आपण त्याला समजावून देतो, हे काय आहेत, हे डोळे, हे काय आहेत, हे कान, हे काय, हे नाक, मग ही जीभ आणि हे आपली त्वक. मग पुन्हा आपण त्याला समजावून देतो. डोळ्यांनी आपण काय करतो, पाहतो. कानांनी काय करतो, ऐकतो. जिभेनी काय करतो, रस घेतो. घ्राणेंद्रियांनी बघ, हे बघ छान फुलाचा वास घे, म्हणून आपण त्याला हे सगळं शिकवतो.
एखादी छान गोळी त्याच्या तोंडात जिभेला कडेला लावतो, किंवा जो त्याला पदार्थ कळत नसेल आपण म्हणतो हा बघ एक कणभर खाऊन बघ. मग त्याला गुलाबजाम असेल, वडा असेल, जे काय असेल ते आपण लावून दाखवतो की त्याची चव त्याला कळते. मग ही 5 जे विषय आहेत, हे 5 विषय वासनारूपी कमळाच्या कळांना हे सूर्याचे किरण म्हणजे जीवरूपी सूर्याचे किरण हे उमलवण्याचं काम करतात. काय शब्द वापरले तर ज्ञानदेवांकडे म्हणजे खरंच प्रतिभा, असं अलौकिक प्रतिभा संपन्न असं म्हणायला पाहिजे त्यांना. मी सांगितलं तसंच आहे, मढच अर्थ कळीच आहे, पण तरी म्हणलं एकदा खात्री करूया. आणि ती कळी कशी असते, अगदी सुप्त असते, त्यामुळे तिला वेगळे पण असं स्वतःचं काही अस्तित्व नसतं. की जीवन आता दुसरी उपमा देतात. एकदा उपमा काय दिली, जीव सूर्यबिंब दिली. आता काय म्हणतात बघा, की जीवन रूपाचे वारू उपलाणे घेऊनी इंद्रियांची किंकाणे विषय देशीचे नागवणे आणि तजे. आता वारू शब्द आहे बघा, वारू म्हणजे घोडे. जीवन रूपाचे वारू, जीवरूपी जर राजा म्हणलं, नृप म्हणजे राजा, तर त्याला घोड्यावर बसायचं असायचं, म्हणून वारू. आणि उपलाणे म्हणजे मोकळ्या पाठीचे, म्हणजे असे त्याच्यावर काही नाही बसलेलं कोणी. मग त्याच्यावर काय करतात, घेऊनी इंद्रियांची केकाणे, इंद्रियरूपी हत्यार तो घेऊन बसतो. विषय देशींचे नागवणे आणि तजे, आणि विषय देशींचे जे नागवणे म्हणजे त्याच्या ज्या सगळ्या वृत्ती आहेत ते तो आणत असतो. म्हणजे प्रत्येक इंद्रियाचं एक विषय हे काय आहे, हत्यार आहे. सगळी इंद्रियांची ती हत्यारं तो आणतोय. आणि विषय देशींचे नागवणे म्हणजे त्या विषयाच्या देशांची जणू लूट केली जाते, सगळं लुटून नेलं जातं. आणि तजे बघा, आता याचा अर्थ नीट बघून घ्या, की मगाशी मी म्हणलं तसं श्रोत्रादी जी 5 इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय, ती जीवरूपी सूर्यबिंबाचे किरण आहेत. ही किरणं विषय वासनारूपी कमळाच्या कळ्यांना उमलवण्याचं काम करतात. किंवा हा जीवरूपी राजा खोगीर नसलेल्या, मोकळी पाठ असलेल्या, म्हणजे ज्याच्यात खोगीर नाही आहे असा, आणि चौफेर उधळलेल्या देहरूपी घोड्यावर स्वार होतो. कसला घोडा आहे, आपल्या डोळ्यासमोर राजाचा खरा घोडा आला, आणि ते देहरूपी घोडा म्हटलेला आहे. आणि त्याच्यावर स्वार होऊन हातात इंद्रियरूपी भाले म्हणजे तलवारी किंवा भाले घेऊन विषय प्रदेशावर हल्ला करतो आणि सुखदुःखाची लूट आणतो. पुढं म्हणलेलं आहे, नागवणे म्हणजे सगळं त्याचं हे करून नेणं, लुटून नेणं. आणि ते लुटून सगळं घेऊन येतं. बघा, शिरते का डोक्यात, किती कल्पना सुंदर केलेल्या आहेत बघा, की हा जीवरूपी राजा खोगीर नसलेल्या ह्या चौफेर उधळलेल्या देहरूपी घोड्यावर आरूढ होतो, स्वार होतो, आणि इंद्रियरूपी भाले घेऊन विषय प्रदेशावर हल्ला करतो. आता घ्राणेंद्रियाचा विषय काय आहे, विषय आहे वास घेणं, श्रोत्रेंद्रियाचा ऐकणं, चक्षुरेंद्रियाचा पाहणं, रूप रस गंध स्पर्श आहे की नाही, आपण ही सगळी नेहमी म्हणत असतो. तर ह्या 5ही विषय प्रदेशावर तो हल्ला करतो. आणि मग डोळ्यावर हल्ला केला की डोळ्याला रूप, चांगल्या गोष्टी पाहण्याचं किंवा वाईट गोष्टी पाहण्याचंही दुःख मिळतं. एखादी आपली प्रिय व्यक्ती आली, त्या छान एखाद्या प्रदेशात गेलो, निसर्ग सौंदर्य असेल तर ते बघायला आपल्याला आवडते. आणि एखादा म्हणतो थांबा तुम्हाला दाखवतो काय आहे ते. आणि जर वाईट गोष्टी दाखवायला एखाद्याने आपल्याला नेल्या तर त्याचं लगेच दुःख होतं ना, की अरे छा आमचीच मुलं आहेत ही, त्यांना इथं कोणी ओढून आणले,
तर बुवा तिथं त्यांना पकडून आणलेलं असतं दुसऱ्या राजाने, जसं तसं मग ते दुःख देणारं ठरतं. म्हणजे तेच रूप, तेच इंद्रिय आपल्याला सुख पण देतं आणि दुःख पण देतं. तसं आत्ता अगदी छान आपण ऐकतोय, ज्ञानेश्वरी ऐकतोय, मगाशी समर्थांचं दासबोधावरचं सगळं आपण ऐकत होतो. सकाळी सकाळी आपण भगवद्गीता ऐकतो आणि कुणी काय काय छान ऐकत असतील. हा आनंद मिळतोय आपल्याला श्रोत्रेंद्रियाने. पण त्याच श्रोत्रांनी जर आपल्याला रात्र झाली आणि एखादी वाईट वार्ता शेजाऱ्यांची, कुणाची, मैत्रिणीची, कुणाची, की आपल्या घरातल्या कुणाची वाईट वार्ता कळली की लगेच आपल्याला दुःख होतं. म्हणजेच हे विषय प्रदेशावर हल्ला करून सुखदुःखाची लूट आणणारे हेच आहेत. त्यामुळं हा जो जीवरूपी राजा आहे त्याला हे सगळं सुखदुःख भोगायला मिळतं. अगदी ज्याला नाट्यमय म्हणतात तसं हे सगळं चित्र उभं केलेलं आहे बघा. नाट्य डोळ्यासमोर एखाद्या रंगमंचावर जसा राजा दिसेल, त्याचा वारू म्हणजे घोडा दिसेल, त्याच्यावरच्या तलवारी दिसतील किंवा भाले दिसतील, तसे हे सगळे आपल्या जीवरूपी राजाचे सगळी ही इंद्रिय आणि हे सगळे विषय हे आपल्या डोळ्यासमोर ज्ञानदेवांनी उभं केलेले आहेत. बरं, पुढे काय म्हणतात? हे असोई ही इंद्रिये, इंद्रिय राहटे. अरे असू दे म्हणतात, हे सगळं राहू देत बाजूला. हे किती रूपक करायचं तरी. आधी काय सांगितलं की हे सूर्यबिंबाचे किरण आहेत. आता काय सांगतात? हे राजाच्या तलवारी आहेत, राजाचे भाले आहेत. आता हे म्हणतात राहू देत. जे सुख दुःखेसी जीवा भेटे, ते सुषुप्ती काळी बोहटे जेथ ज्ञान. आता हे सगळं जे आहे हे इंद्रियांच्या द्वारा होणारं जे ज्ञान आहे किंवा सगळे जे व्यापार आहेत, ही बुद्धी सतत चालत असते. तर हे काय करतात? तर सुखदुःखाचा आपल्याला अनुभव घेऊन देतात, अनुभव येत असतो. आणि सुषुप्ती म्हणजे काय? गाढ झोप, की जेव्हा तुम्हाला स्वतःचा पूर्ण विसर पडलेला असतो, तिथे स्वप्न नाही, जाग नाही, अशी जी अवस्था ती सुषुप्ती. तर त्या सुषुप्तीच्या वेळी सुषुप्ती काळी बोहटे जेथ ज्ञान. तर हे जे ज्ञान आहे हे सगळं आत्ता आपल्याला जे झालं ना, डोळ्यामुळं होणारं, कानामुळं होणारं, घ्राणेंद्रियामुळं होणारं, पदार्थाची चव रसेनेंद्रियानं होणारं आणि स्पर्शेंद्रिय. छान लहान मुलाचा कोवळा नाजूक हात आपल्या हातावरनं अंगावरनं फिरला आणि आपला त्याच्या अंगावरनं फिरला तर तो जो स्पर्श असतो तो आनंद असतो. पण हे सगळं सुषुप्तीमध्ये लीन होऊन जातं. तिथे नसतो राजा, नसतो विषय, नसतो प्रजा, नसतात भाले, काही नसते. सगळं शांत झोप. म्हणून मला ते कालपासून सारखं एक गाणं आठवत होतं, त्या एका ह्याच्यासाठी, श्लोकासाठी. आकाश पांघरून जग शांत झोपलेले, घेऊन एक तारी गातो कबीर दोहे. आकाश पांघरून. तो कबीर आहे ना, तो अशा शांत वेळी स्वतःचे दोहे गात असतो. तसं ही जी शांत वेळ आहे ना, त्या वेळेला कशाचंच ज्ञान नसतं. आपण ह्याच्या सगळ्याच्या पलीकडे गेलेलो असतो, प्रत्यक्ष अनुभवाच्या पलीकडे गेलेलो असतो आणि अगदी शांत झालेले असतो. फार. आणि हे जे सांगितले आता नाही, तया जीवा नाव ज्ञाता. आणि जे हे सांगितले आता तेची येथ पंडुसुता ज्ञान जाण. आणि हे जीवात्म्याचं नाव म्हणजे ज्ञाता. हा जीवात्मा कोण आहे? ज्ञाता आहे. आणि जे आत्ता तुला सांगितलं ना ते सगळं ज्ञान समज. जे तुला झालं ना ज्ञान, कानानं कुठलं, श्रोत्रांनी कुठलं, चक्षुनी कुठलं, घ्राणेंद्रियांनी कुठलं, हे सगळं जे आहे हे ज्ञान आहे. आणि हा जीव जो आहे ना, हा राजा म्हणतोय, कोणी त्याला सूर्य म्हणतोय, तो म्हणजे आहे जीवात्मा, म्हणजे ज्ञाता. आता समजलं का? समजलं. आपल्याला ओव्या बघूयात. इतके छान हे समजून घेताना आणि त्याच्यात आस्वाद घेताना खूप छान वाटतं बघा. ज्ञाता ज्ञेय ज्ञान त्रिपुटी ही जाण, जगासी कारण धनुर्धरा.
कर्म प्रवृत्तीसी हेतू हीच होय, न धरी संशय येथ काही. यातील एक एक आता वेगळाले, तुझ दाऊ भले विवरोनी. तीर तरी जीवरूपी सूर्याचे किरण, श्रोत्राधिक जाण पाच जे का. स्पर्शोनी विकास करीती ते साचा, पद्मकलिकांचा विषयांच्या. किंवा जीवरूपी नृपाळाचे चांग, संकल्प तुरंग घेवोनिया. या वासनारूपी घोडे आहेत ना, हे घेऊन काय करतो? इंद्रिय समूह आणि भोगधन, प्रदेश लुटोन विषयांचा. दशेंद्रिये ऐसे व्यापार चालवी, जीवा जे भोगवी सुख दुःखे. सुषुप्तीच्या काळी सर्वथा ते ज्ञान, होवोनी आलीन राहे जेथे. तया जीवा लागी ज्ञाता ऐसे ज्ञान, सांगितले ज्ञान तेही तुझ. आता तुला ज्ञाता म्हणजे समजलं, ज्ञान म्हणजे समजलं, आणि ही करण सगळी इंद्रिय समजलेली आहेत. आता यांच्याद्वारे काय काय होतं हो? जे अविद्येची या पोटी उपजत खेवो किरीटी, आपण याते वाटी ती ही ठाई. आता हे जे असं ज्ञान आहे ना, हे काय होतं तर उपजत खेवो किरीटी. किरीटी हे अर्जुनाला उद्देशून म्हणले की अरे पार्था, किरीटी म्हणजे किरीट घातलेला तो किरीटी. तर अविद्येच्या पोटी जन्माला आल्या आल्या हे सगळं जे ज्ञान आहे ना, उपजत खेवो किरीटी, ते उपजताच जन्मताच अविद्येच्या पोटी जन्माला आल्या आल्याच येता क्षणीच आपण याते वाटी ती ही ठाई, हे 3 ठिकाणी विभागून देतं. 3 ठिकाणी म्हणजे कर्ता, आपलं ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान, या 3 ठिकाणी हे सगळं ज्ञान विभागून देतं. त्याची जागा त्याला ठरवून देतं. तू कोण आहेस, प्रत्येकाचं काय अस्तित्व आहे ते ठरवून देतात की तू हे करायचे, तू हे करायचे, तू हे करायचे. म्हणजे जे साधन आहे, इंद्रिय आहे, त्यांनी इंद्रियाचंच काम करायचे. ते स्वतः ज्ञान होऊ शकेल का? नाही होणार. सगळी जी इंद्रिय ती करणच राहणार आहेत. त्यांचे जे विषय आहेत ते पुन्हा श्रोत्रांनी बघण्याचं काम कधीच होणार नाही, घ्राणेंद्रियांनी ऐकण्याचं काम कधीच होणार नाही. म्हणून ते सगळं त्याला वाटून दिलंय जन्माला आल्या आल्याच. आपण जसं बघा, एखादं कार्य असलं आपल्या घरामध्ये, पाहुण्यांना बोलवतो, मुलाचे मित्र येतात, मैत्रिणी येतात मुलींच्या, आणि त्यानंतर आम्हाला तरी काहीतरी काकू काम सांगा. मग आपण प्रत्येकाला काम वाटून देतो की तू रिसेप्शनचं पहिल्यांदा काम कर, तू अमकं पाहुण्यांचं स्वागत करण्याचं काम कर, तू सगळ्यांना जेवणाच्या इथे लक्ष दे, काही कुणाला कमी पडता कामा नये. अशी सगळ्यांना सगळी कामं वाटून दिली जातात. आणि त्यात जर त्यांनी काही गोंधळ केला तर सगळा गोंधळ होतो. तसं नाही होऊन द्यायचा. म्हणून पुढं म्हणतात, आपुलिये धावे पुढा, घालोनी ज्ञेयाचा गुंडा, उभारी मागिली कडा ज्ञातृत्वाते. मग आता हे जे ज्ञान आहे हे काय करते? धावे पुढा. धाव असती की नाही एखाद्या ह्याची, समुद्राची, नदीची, किंवा त्याची एक मर्यादा असते, त्याला धाव म्हणतात. हे ज्ञान आपल्या धावेपुढं म्हणजेच आपल्या वृत्तीपुढं, वृत्तीरूपी वाटेपुढं, विषयरूपी ज्ञेयाचा म्हणजे जो विषय जाणून घ्यायचा आहे त्याच्या खुणेचा दगड ठेवतो. घालून ज्ञेयाचा गुंडा म्हणजे दगड. उभारी मागील कडा ज्ञातृत्वाते. आणि मग त्या ज्ञातृत्वाला म्हणजेच अहंकारी ज्ञाताला उभं करतं आणि ज्ञातृत्वाची उभारणी करतं. ही अशी रचना सगळी हे केलेली आहे की ज्ञेय म्हणजे जो विषय आहे त्या विषयाची इथं खूण ठेवतं. आत्ता जसं आपण म्हणतो ना, आता काही वेळेला नाही लक्षात येत लहान मुलाला सुद्धा, तर मग ऐकायचं आहे. ऐकणं म्हणजे आपण त्याला असं खूण काहीतरी ठेवतो की अशी खूण. हल्ली बघा मोबाईल म्हणले की आपण म्हणतो खुणाचं आहे, की आपण लगेच लक्षात घेतो, हां अमक्याचा फोन आला. या खुणा जशा असतात
समजा वासाचं काही कळलं नाही तर एक फूल ठेवायचं तिथे, म्हणजे तिथे त्याला कळेल की ह्यांनी हे वास घेण्याचं काम करणार. आता रसनेंद्रियाचं काम काय आहे, मग एखादा पदार्थ ठेवायचा, ठेवा गुलाबजाम, लाडू, पेढा काही ठेवा, म्हणजे ही रसना दाखवायची, त्याच्या पुढं तो त्याचा विषय ठेवायचा. तर ही सगळे विषयाचे खुणेचे दगड ठेवते म्हणजे. आणि मग ज्ञातृत्वाला म्हणजेच अहंकारी जो ज्ञाता आहे त्या ज्ञाताला उभं करायचे मुक्त. करेशे भाभी करेशे तर ज्ञातृत्वाची उभारणी करतो. म्हणजे ज्ञाता कोणतरी पाहिजे ना, नाही तर हे सगळी इंद्रिय आहेत पण समजून घेणारं कोण आहे, मग तो ज्ञाता आता जीव, त्याला तिथं उभं केलं जातं. मग ज्ञात या ज्ञेया दोघा तो नांदुणकेचा बघा माझी जालेनी पैगा वाहे जेणे. मग अशा रीतीने आपल्याला ज्ञाता समजलं, मग ज्ञेय वस्तू समजली. म्हणलं तसं फूल असेल की लगेच आपण अर्थ काय घेणार, याचा वास घ्यायचा आहे. काहीतरी ऐकण्याची काही हे असेल, खूण असेल की आपण ठरवणार की याच्यातून आपल्याला ऐकायचं आहे असं. तर या ज्ञेय वस्तू यांच्या परस्पर व्यवहाराचा सगळा मार्ग तयार झाल्यामुळं दोघांचं दळणवळण हे ज्ञानाच्या मार्गानं चालू राहतं. तो नांदुणेखेचा बघा माझी जालेनी पैगा वाहे जेणे. आता बघा म्हणजे काय, व्यवहार. नांदणुकेचा म्हणजे त्यांचं जे जे कार्य करायचे त्या सगळ्याचा व्यवहार हा ते जाणून घेतात. एवढा मोठा तो अमृत महोत्सव कार्यक्रम झालेला होता स्वामीजींचा. तिथं तर किती प्रकारचे कार्यकर्ते आणि किती जणांना कार्य काय काय, पण बरोबर त्या लोकांना ते समजावून दिलेलं असतं की तुम्ही म्हणलं रिसेप्शन म्हणलं, स्वागत म्हणलं की तिथं बरोबर स्वागत करायचं, सगळी माहिती सांगण्याचं काम करायचं. भोजन व्यवस्थेकडं भोजन व्यवस्थावाली, बाकी स्टेजवरचे वेगळे, असं सगळं. म्हणजे त्या लोकांना शिस्तीत उभं राहून पाठवणं याच्यासाठी तर मोठी फळी होती. नाही तर लोक गर्दी करायचे, खेचाखेची करायचे. तसं आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात सुद्धा असं होऊ शकतं, आणि तसं होऊ नये म्हणून ज्ञाता समजला पाहिजे, ज्ञेय वस्तू समजली पाहिजे आणि त्यांचा मार्ग तयार झाला पाहिजे. आणि दोघांचंही दळणवळण ज्ञानाच्या मार्गानं चालू ठेवायचे. सिग्नल लागला की जशी गाडी आपली थांबून जाते तसं ज्ञाता आहे, ज्ञेय वस्तू आहे, पण ठप्पच झाला सगळा व्यवहार. कशाचं ज्ञान करायचं हे जर कळलं नाही तर, म्हणून ती ज्ञेय वस्तू पण तिथे असली पाहिजे. आणि मग त्यांचं ते मार्गाने येणं जाणं चालू राहतं. ठाकुनी ज्ञेयाची शिव पुरे जयाची धाव सकळ पदार्था नाव सूतसे जे. मग ज्ञेयाची सीमा एकदा गाठली, ज्ञेय म्हणजे मला तिथं जाऊन ज्ञान घ्यायचं, ती गाठली की ज्ञात्याचं धावणं थांबतं. मला गणेश मंदिरामध्येच काहीतरी करायचे म्हटल्यानंतर मी तिथपर्यंतच जाणार आहे. तिथे काय कार्यक्रम आहे तो पाहणार आहे, ते त्याचं सगळं नियोजन करणार आहे. आणि मग ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञान प्राप्त झालेलं सकळ पदार्था नाव सूतसे दे. सूतसे म्हणजे त्याचं नामकरण केलं जातं. नाव ठेवण्याचा कार्यक्रम झालेला आहे. या गोष्टी सगळ्या आहेत. याला हे म्हणतात, याला हे म्हणतात. जसं बघा कम्प्युटर शिकताना पहिल्यांदा, आता मला तर ते सगळं नवीनच वाटायचं. माऊस रेन, हे रेन, ते रे, सगळ्या गोष्टी, तो कीबोर्ड रे, सगळं आधी शिकवतात. पहिल्यांदा तेच सगळी माहिती देतात. याला हार्मोन म्हणायचं, याला हे म्हणायचं. तर आता मोबाईलचं, तो कम्प्युटर पडला आहे मागे. आता सगळं मोबाईलमध्ये. मग व्हॉट्सॲप म्हणजे काय, अमकं म्हणजे काय. तेव्हा ते शिक्षक म्हणायचे, अहो यात सगळं असतं, त्याच्यात तुम्ही टाईप पण करू शकता, त्यात तुम्ही बोलूही शकता. हे सगळं आता समजून घेतलं, हे सगळं ज्ञान झालं
की मग त्याला आपण नावं ठेवतो. नावं ठेवतो म्हणजे वाईट अर्थानं नाही, की आपण बघा ते एवढे ॲप असतात आपल्या मोबाईलवर, मग तिथं काय काय आहे, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात, आपले ग्रुप असतात, मग त्या ग्रुपची नावं घालतो. मग आपण आत्ता ज्ञानेश्वरी म्हटल्यावर आपण रुपाली कापरे विवेचनवरच येतो. शिवथरगळ म्हणलं की आपण दासबोधालाच जातो. ही सगळी नावं घालून ठेवली की आपल्याला ज्ञान कशाचं घ्यायचं ते बरोबर समजतं. किती विषय हो, एकेका ओवीवर तासभर बोलावं. ते गा सामान्य ज्ञान या बोला नाही यान, नेयाचेही चिन्ह ऐक आता. आता म्हणतात की हे सगळं सामान्य ज्ञान झालं, सगळी आधी वरवर सगळी माहिती दिली, यात काही संशय नाही. पण मी आता तुला ज्ञेयाचं स्वरूप सांगतो. जी आता नुसतं खूण म्हणून सांगितलं होतं, खूण रे, कानाला ऐकायची काहीतरी खूण रे, जिभेला वस्तू ओळखण्याची रे. पण आता तरीसुद्धा तुला त्या प्रत्येकाचं स्वरूप सांगतो. ऐक आता, त्याच्याकडे तू लक्ष दे. होईल का आता? ज्ञेय विषयाची देखताची शिव, संपेजाची धाव धनुर्धरा. ज्ञात्या आणि ज्ञेया दोघा नांदवून, राहते आपण मध्यभागी. सर्व पदार्थास नाव देत बैस, सामान्य ते ऐसे ज्ञान जाण. सामान्य ज्ञानाचे बोलिले लक्षण, ऐक आता खूण ज्ञेयाचीही. आता ज्ञेयाची खूण सांगणार आहेत. मी जे सगळं तुम्हाला आधीच सांगून टाकले ते आता हळूहळू ज्ञेयाची सगळी खूण सांगतात. मग याच्या 2 उभे राहिले ते वाचते. आपुलिया पुढे ठेवोनी ज्ञेयास, मागील बाजूस ज्ञाते पण. ज्ञात्या आणि ज्ञेया दोघा नांदवून, राहते आपण मध्यभागी. ज्ञेय विषयाची देखताची शिव, संपेजाची धाव धनुर्धरा. सर्व पदार्थांचं नाव देत बैसे, सामान्य ते ऐसे ज्ञान जाण. हे सामान्य ज्ञान सांगितलंय तुला. आता विशेष ज्ञान सांगायचं. किती झाले तो घ्या, 71 झाले. इदमुपकर्तुं भुवन मंडलम, समुदितमिव भास्करं. सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवन माता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञानराजा. लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा. कनकाचे ताटकरी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू सामगायन करी. आरती ज्ञानराजा. प्रगट विय बोले, विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी, पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा. महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर.